हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एमपीएससी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PY सिरीज आपण चालू केली आहे. त्यामध्ये 2011 पासून तर 2024च्या PSI STI ASOच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2011च्या PSI STI ASOच्या प्रश्नपत्रिका आपल्या बघून झालेल्या आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण STI पूर्व परीक्षा 2012चे क्वेश्चन पेपर बघत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये पण काही क्वेश्चन आपले झालेले आहे. बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला एमपीएससी नोट, एमपीएससी अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. एमपीएससी ॲस्परंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा या हेतूने करण्यात आला. विधान आहे, शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून. ब. भ्रष्टाचार रोखणे. क. नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे. ड. लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून. तर अ हे विधान बरोबर आहे. कारण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या हेतूने करण्यात आला होता. तसेच भ्रष्टाचार रोखणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे हे या हेतूने करण्यात आलेला होता. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. अ, ब आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? ऑप्शन फर्स्ट, लोकसभेचे निर्वाचित सदस्य. सेकंड, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. थर्ड, विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आणि फोर्थ आहे वरीलपैकी सर्वच. तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी असते? तर ते लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य पण असतात आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात. तर वरीलपैकी सर्वच ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहे? तर ऑप्शन आहे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, तिसरं जिल्हाधिकारी, चौथा आहे महसूल आयुक्त. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर ते महसूल आयुक्ताकडे असतात. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पीटर सेव्हल्डर. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, हे करंट अफेअरचे क्वेश्चन आहे आणि ही प्रश्नपत्रिका STI प्रिलियम 2012ची आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मोअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा खुमशा होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 लिबिया. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार टिंबटिंब वर्गापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. तर केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार 10वी वर्गापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी 13 दिवसांचे उपोषण कुठे केले? तर याचं उत्तर आहे रामलीला मैदान, दिल्ली. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 झहीर खान. नेक्स्ट क्वेश्चन, टाटा उद्योग समूहाचे नवे प्रमुख कोण? तर याचं उत्तर आहे सायरस पालनजी मिस्त्री. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, STI प्रिलियम 2012ची क्वेश्चन पेपर आहे, त्यानुसार हे प्रश्न उत्तर आहे. तर हे लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य नाही? तर याचं उत्तर आहे ब्रिटन. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1 एप्रिल 2012 पासून भारतात किती सेवा कर लागू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 12%. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माओवाद्यांनी अपहरण केलेले श्री ॲलेक्स पॉल मेनन कोणत्या राज्याचे जिल्हाधिकारी आहेत? तर याचे उत्तर आहे छत्तीसगड. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, 2012चे क्वेश्चन पेपरमधील हे प्रश्नोत्तर आहे आणि करंट अफेअर्सचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयाला आला? तर याचं उत्तर आहे दक्षिण सुदान. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सनदी सेवकांना टिंबटिंब बनण्याची परवानगी नाही. तर याचं उत्तर आहे संसद सदस्य. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चुकीची जोडी ओळखा. तर मित्रांनो, यापैकी कोणती चुकीची जोडी आहे? तर ती डेक्कन सुपर किंग्स व चेन्नई चार्जर्स. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? याचं उत्तर आहे मीरा कुमार. ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, 12 ते 26 फेब्रुवारी 2011 दरम्यान भारतातील टिंबटिंब राज्यात 36व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आले. तर याचं उत्तर आहे झारखंड. ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
भारतीय मूळच्या श्रीमती कमला प्रसाद बिस्ते या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 त्रिनिदाद व टोबॅगो. नेक्स्ट क्वेश्चन, तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन सेकंड दुसरा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले? याचे उत्तर आहे 2011. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 14वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे औरंगाबाद. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन, 2011 ते 20 हे दशक संयुक्त राष्ट्राकडून टिंबटिंब दशक म्हणून साजरे केले जात आहे. तर याचे उत्तर आहे रस्ता सुरक्षतेसाठी कृषी दशक.